त्यांचे नातू श्री सात्यकी सावरकर हे आपल्याशी संवाद साधणार आहेत. ते आता जॉईन झालेले आहेत. पुढच्या 1 मिनिटात ते आपल्याशी संवाद साधणार आहेत. त्यांचं मी मनापासून आभार मानतो आणि आमच्या विनंतीला त्यांनी मान दिला ह्याच्याबद्दल मी खूप ऋणी आहे. सावरकरांची सामाजिक क्रांती आणि हिंदुत्ववाद म्हणजे नेमकं काय हे आपण आज समजून घेणार आहोत. तरी सात्यकी सावरकर सरांना मी विनंती करतो की त्यांनी आपला व्हिडिओ ऑन करावा आणि सुरू करावं. नमस्कार सावरकरजी, आपलं या प्रोग्राम मध्ये मी स्वागत करतो. मी संजय देशपांडे, पुणे. आज सावरकरांबद्दल, सावरकरांची सामाजिक बांधिलकी आणि हिंदुत्व म्हणजे काय हे आपण या ठिकाणी स्पष्ट करणार आहोत. मागच्या 2 रविवारपासून आपल्याकडे प्राचार्य पद्मभूषण बाळासाहेब भारदे हायस्कूल शेवगाव SV कुलकर्णी सर येऊन गेले. त्यानंतर पाठीमागे सोलापूरच्या SP मॅडम सातपुते मॅडम येऊन गेल्या आणि आज रविवारी आपणास आम्ही या ठिकाणी पाचारण केलेलं आहे. आपलं या ठिकाणी स्वागत आणि आपण आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करावी ही विनंती. सर्वांनी आपले फोन म्यूट वर ठेवा. धन्यवाद. धन्यवाद संजयजी, धन्यवाद सिद्धांत. नमस्कार श्रोते हो, माझा आवाज आपल्यापर्यंत येतोय अशी आशा करतो. येतोय. नमस्कार. आपला आजचा विषय आहे स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी केलेली सामाजिक क्रांती आणि सावरकरांचे हिंदुत्व. की घेतले व्रतन हे आम्ही अंधतेने, लब्ध प्रकाश इतिहास निसर्ग माने, जे दिव्य दाहक म्हणून असावयाचे, बुद्ध्याची वाण धरिले करी हे सतीचे. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कवितेतल्या या ओळी आहेत आणि सावरकर इथे स्पष्ट करतात की आम्ही हे जे स्वतंत्र करण्याचं वाण जे घेतलेलं आहे ते बुद्धिपूर्वक घेतलेलं आहे, अंधतेने स्वीकारलेलं नाही. आपल्या सर्वांना स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे क्रांतिकारकांचे मुकुटमणी म्हणून चिरपरिचित असतील. एक उत्तम वक्ता, लेखक, कविवर म्हणून त्यांचं साहित्य आपल्या सर्वांसमोर आलेलं असेल. त्यांनी लिहिलेले ऐतिहासिक ग्रंथ जसे की 1857 चे स्वातंत्र्य समर, 6 सोनेरी पाने हे आपल्यापैकी बऱ्याच जणांनी वाचले असतील. त्यांचं आत्मचरित्र म्हणता येईल असं माझी जन्मठेप हे देखील आपण वाचलं असेल. म्हणजे सावरकरांचे क्रांतिकार्य, त्यांचं अंदमान पर्व हे आपल्यापैकी बऱ्याच जणांना अवगत असेल. पण अंदमान नंतर सावरकरांनी नक्की कुठल्या प्रकारचं कार्य केलं, इंग्रजांविरुद्ध ते खरंच लढले होते का, आणि लढले असतील तर ते कसे लढले, हे प्रश्न आपल्याला पडतात आणि त्याची उत्तरे आपण आज शोधूया. आपल्या सर्वांना माहिती आहे की स्वातंत्र्यवीर सावरकरांना 2 जन्मठेपीच्या शिक्षा झाल्या होत्या आणि त्यासाठी त्यांना अंदमानला पाठवलं गेलं. भारतापासून दूर सुमारे 1400 किलोमीटरवर अंदमानचा आहे आणि या कारागृहात मातृभूमीसाठी हाल अपेष्टा भोगता भोगता देखील सावरकरांनी आपलं अध्ययन सुरूच ठेवलं होतं. अनेक धार्मिक ग्रंथ सावरकरांनी मागवून त्याचा व्यवस्थित अभ्यास त्यांनी अंदमानमध्ये केला होता. अंदमानमधील इतर बंदिवानांना त्यांनी नुसतं साक्षरच केलं इतकंच नव्हे, तर पहिल्या महायुद्धात जी काही परिस्थिती उद्भवली होती जागतिक स्तरावर, त्याचं ज्ञान देखील सावरकरांनी इतर बंदिवानांना दिलं. हिंदूंच्या धार्मिक, पौराणिक, राजकीय ग्रंथांचा अभ्यास करता करता सावरकरांनी अरबी भाषेतून कुराणचं देखील अध्ययन केलं. 1913 साली क्षमा करा 1913 साली सावरकरांच्या अशा लक्षात आलं की अंदमान मधले जे हिंदू बंदिवान आहेत त्यांचं धर्मांतरण तिथले मुसलमान बंदिवान करत आहेत
आणि म्हणून सावरकरांनी त्यांच्याच एका मुसलमान बंदिवानाला, सहकार्याला विचारलं की तुम्ही हे धर्मांतरण का करता. त्याच्यावर त्याचं उत्तर असं होतं की आम्ही हे धर्मांतरण करत नसून हे आम्ही आमचं धर्म पालन करतो आहे. सावरकरांचा याच्यावर विश्वासच बसला नाही की असा कुठला धर्म असू शकतो जे गैर मुसलमान आहेत त्यांना धर्म परिवर्तन करून इस्लामची दीक्षा देतो. सावरकरांचा याच्यावर विश्वासच बसेना आणि म्हणून सावरकरांनी कुराण, मूळ जे अरबी भाषेतलं कुराण आहे ते मागवून घेतलं. आपल्या मुस्लिम बंदिवानाचा तो जो सहकारी होता त्याच्याकडून एक एक आयत वाचून घेऊन त्याचा अर्थ त्यांनी त्याच्याच तोंडून समजून घेतला. इतक्यावरच सावरकर थांबले नाहीत. त्यांनी उर्दू भाषेतलं कुराण देखील मागवून घेतलं. उर्दू भाषा सावरकर अंदमानात शिकले. सावरकरांच्या उर्दू भाषेतील गझला देखील उपलब्ध आहेत. उर्दू भाषांतर वाचून झाल्यावर सावरकरांनी आणखी 2 इंग्लिश भाषांतर कुराणाची ही वाचून काढली, त्याचा व्यवस्थित अभ्यास केला आणि अभ्यासाअंती सावरकरांना असं कळून चुकलं की हिंदूंचे जे काही धर्म आहेत, त्यांच्या ज्या काही शिकवणुका आहेत, त्यांच्या ज्या काही उपासना पद्धती हिंदू धर्मात वर्णन केलेले आहेत त्याप्रमाणे इस्लाम हे प्रकरण नाही. आणि मग सावरकरांच्या लक्षात आलं की तो जो बंदिवान म्हणाला की आम्ही धर्मांतरण करत नाही तर धर्म पालन करतो, आमच्या धर्माची ती आज्ञा आहे म्हणून आम्ही तसे वागतो, याच्यावर सावरकरांचा विश्वास तेव्हाच बसला. असा साकल्याने अभ्यास केल्यानंतर सावरकरांच्या असं लक्षात आलं की आज ना उद्या झगडून आपल्याला ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य मिळणार आहे. पण स्वातंत्र्य मिळाल्यानंतर इथे जे काही सत्तांतर होईल, स्वातंत्र्य म्हणजे सत्तांतर होणारच होतं, ते कुठल्या प्रकारचं सत्तांतर असणार आहे याचा विचार सावरकरांनी केला. आणि आता पाळी आली होती ती हिंदूंचा विचार करण्याची. कारण अल्लाह हा एकमेव देव आहे, मोहम्मद पैगंबर हे शेवटचे प्रेषित आहेत, कुराण हा एकमेव पाक धर्मग्रंथ आहे, अल्लाची करुणा भाकावी लागते, ज्याला आपण नमाज असे म्हणतो, तो पढावाच लागतो आणि धर्म कार्यासाठी जकात ही द्यावीच लागते. या 5 दृढ विश्वासांवर उभं असलेलं एक धार्मिक राष्ट्र विरुद्ध प्रबळ अशी ब्रिटिश सत्ता, या दोहोंच्या दुहेरी संकटात हिंदू समाज अडकलेला होता. पण हा हिंदू समाज होता तरी कसा? आजपासून 100 वर्षांपूर्वीचा जर आपण विचार केला तर आजच्या इतकीच जातीयता ही अत्यंत तीव्र होती. हिंदू समाजात कर्मठपणा भिनलेला होता. जातीपातीत विखुरलेले, एकमेकांच्या जातीचा द्वेष करणारे, विटाळ मानणारे असे हे हिंदू लोक एकत्र होणार तरी कसे, कुठल्या आधारावर? आणि म्हणून सावरकरांना प्राधान्याने हाती घ्यावं लागलं ते हे हिंदू संघटन, अर्थात ही सामाजिक क्रांती. सावरकरांनी अंदमानातून सुटकेसाठी आवेदन पाठवली. त्याला माफीनामे म्हणण्याची पद्धत आहे, पण त्याच्यात काही तथ्य नाही. कारण अशी आवेदन पत्र पाठवणं हा तिथल्या राजकीय बंदिवानांना दिला गेलेला अधिकार होता. सावरकरांनी त्याचा योग्य वापर केला. केवळ स्वतःच नव्हे तर स्वतःसह अन्य जे राजकीय बंदिवान होते त्या बंदिवानांकडून देखील सावरकरांनी ही आवेदन पत्र लिहून घेतली होती. उद्देश इतकाच होता की अंदमानात राहून सडत पिचत तिथेच मरण्यापेक्षा तिथून बाहेर निघावं आणि मातृभूमीसाठी, तिच्या स्वातंत्र्यासाठी काही धडपड करावी. सावरकरांनी ब्रिटिशांपुढे 2 अटी मान्य करून स्वतःचं स्थानांतर करून घेतलं. ते रत्नागिरीत. राजकारणात सहभाग घेणार नाही,
आणि रत्नागिरी नगरी सोडून कुठेही जाणार नाही, या त्या दोन अटी होत्या. ठरल्याप्रमाणे सावरकरांना अंदमान मधून रत्नागिरीला आणण्यात आलं. आधी त्यांना तिथल्या कारागृहात ठेवण्यात आलं आणि त्याच्यानंतर त्यांच्यावर स्थानबद्धता म्हणजे रत्नागिरी सोडून जायचं नाही, रत्नागिरी नगरीतच त्यांना बंदिस्त केलं गेलं. आणि इथून या रत्नागिरी भूमीत सावरकरांनी त्यांच्या सामाजिक क्रांतीचा श्री गणेशा केला. सावरकरांना आपण समाज सुधारक म्हणतो, पण मी म्हणेन ते सावरकर हे खऱ्या अर्थाने समाज क्रांतिकारक होते. धनंजय कीर ज्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सावरकर या दोन महापुरुषांची चरित्रे लिहिली आहेत, त्याच्यात ते फार सुंदर पद्धतीने समाज सुधारक आणि समाज क्रांतिकारक या दोहोंमधला भेद समजावून सांगतात. समाज सुधारक तो असतो जो समाजाच्या चालीरीती पाया आहे तसाच ठेवतो, पण त्याच्यावर नवीन एक संकल्पना वास्तू उभारतो. पण समाज क्रांतिकारक तो असतो जो समाजाचा पाया तत्कालीन जो असतो त्याच्यावर घणाघात घालतो, तो पाया ध्वस्त करतो आणि समाजाला नवीन पाया देतो, त्याच्यावर नवीन समाज रचना उभा करतो. सावरकरांनी धर्मग्रंथात कर्मकांडात बुडालेल्या हिंदूंना विज्ञानवादी नवा दृष्टिकोन देऊन नवा पाया घालून त्यावर पुढची समाज रचना उभी कशी राहील याचं उदाहरण रत्नागिरीच्या वास्तव्यात करून दिलं. विज्ञाननिष्ठ निबंध सावरकरांनी लिहिले, जात्युच्छेदक निबंध सावरकरांनी लिहिले, अंधश्रद्धा निर्मूलन कथा त्या बऱ्याच कथा आहेत त्याही सावरकरांनी लिहिल्या. आणि नुसती लेखणी नाही तर लेखणीला कृतीची जोड देखील दिली. कुठल्याही समाज क्रांतिकारक घ्या, समाज सुधारक घ्या, त्याच्या एकंदर वागणुकीचा आपण जर विचार केला तर जेव्हा तो एखादी गोष्ट लिहितो आणि ती करतो, करायला जातो, समाजात मिसळतो, त्यावेळेला त्याच्यावर एक ताण असतो एक प्रकारचा. लिहिणं हे सोपं असतं. बुद्धिवादी लोकांना त्यांचं लिखाण हे झटकन त्यांच्या पचनी पडलं, कारण ते आधीपासूनच बुद्धिवादी होते, विचार करणारे होते. पण समाज तसा होता का? आजही आपला समाज 90-95% हा धार्मिक आहे. अशा धार्मिक मनाला न दुखावता त्यांना सोबत घेऊन सामाजिक क्रांती घडवावी लागते, तरच ती यशस्वी होते. अन्यथा समाजाकडून तुम्हाला दूषणं दिली जातात. कुठल्याही समाज सुधारकाला हे चुकलेलं नाही, पण त्याच्यानंतर ती चळवळ यशस्वी किती झाली यातच त्या समाज क्रांतिकारकाचं खऱ्या अर्थाने योगदान आपल्याला दिसून येतं. सावरकरांनी त्यांच्या समाज क्रांतीची सुरुवात शिरगाव येथून केली. रत्नागिरी जिल्ह्यातच आहे. रत्नागिरीत त्या काळी प्लेगची साथ होती. आता जशी कोरोना महामारीची साथ सुरू आहे तशी प्लेगची साथ, प्लेग ही त्यावेळेला महामारी होती आणि ती रत्नागिरीमध्ये पसरली होती. आणि सावरकरांना तर रत्नागिरी सोडून जाता येत नव्हतं कुठे, म्हणून ब्रिटिशांनी त्यांना तिथे जवळच एक शिरगाव नावाचं गाव आहे तिथे जाण्याची अनुमती दिली. आता शिरगाव हे अत्यंत छोटं ठिकाण आहे आणि त्या ठिकाणी सावरकर पोहोचल्यानंतर एवढा मोठा माणूस, कारण सावरकरांचं क्रांतिकार्य त्यावेळेला सगळीकडे पोहोचलं होतं. त्यांनी ती समुद्रात मारलेली उडी, त्यांनी अंदमान भोगलेल्या ज्या अंदमानमध्ये ज्या यातना भोगल्या त्या सगळ्या लोकांना माहीत होत्या. आणि इतकं मोठं व्यक्तिमत्व आपल्या गावात आहे तर कुठलाही एखादा शुभ प्रसंग असो सावरकरांना निमंत्रण जायचं. अशाच एक गोष्ट झाली की एखाद्या एक कुठलं तरी मंदिर होतं, त्या उद्घाटनाचा प्रसंग होता आणि त्या मंडळींनी असं ठरवलं की सावरकरांना आपण या उद्घाटनाला निमंत्रित करूया प्रमुख पाहुणे म्हणून. ती मंदिराची विश्वस्त समिती होती, ती सावरकरांना भेटायला गेली आणि सावरकरांनी त्यांना पहिला प्रश्न केला तो म्हणजे यात सगळ्या जाती धर्माचे लोक येणार का? ती मंडळी हा प्रश्न ऐकूनच चपापली.
आणि थोडा विचार करून म्हणाली की हो, सगळ्या जातींची मंडळी या कार्यक्रमाला असतील. सावरकर म्हणाले की तसं नाही, माझा प्रश्न तुम्ही नीट ऐकून घ्या. सगळ्या जातीची याचा अर्थ तुम्ही महार आणि मांग यांना देखील बोलावणार का? आता हा जो पूर्ण समाज होता ना, महार मांग किंवा ज्याला दलित म्हणून आपण ज्याचा उल्लेख करतो, सावरकर त्याला पूर्वास्पृश्य म्हणायचे, अस्पृश्य देखील नाही म्हणायचे. पूर्वी जे अस्पृश्य होते, सावरकरांची वैचारिक क्रांतीची झेप किती होती बघा. पूर्वी जे अस्पृश्य होते, पूर्वास्पृश्य असं म्हणायला सुरुवात केल्याबरोबरच जाती व्यवस्थेचं, जाती भेदाचं निर्मूलन आपोआपच आपल्याकडून होत असतं. तर या मंडळींचा सहभाग यात कितपत आहे, सावरकरांनी असा प्रश्न केला. आता विश्वस्त मंडळी परत गेली. पुन्हा एकदा त्यांच्यात चर्चा झाली की इतकं मोठं व्यक्तिमत्व जर सावरकरांनी मंदिराच्या उद्घाटनाला यायलाच नकार दिला, त्यांची अट मान्य केली नाही म्हणून, तर नामुष्कीची वेळ येणार. गाव तसं छोटं, कारण सगळीकडे ती बातमी पसरणार. मग त्या मंडळींनी आपापसात चर्चा करून पुन्हा एकदा सावरकरांची भेट घेतली आणि त्यांना असं आश्वासन दिलं की ती मंडळी येतील, पण मुख्य मंदिरात मात्र त्यांना प्रवेश नसेल. मंदिराच्या अंगणात म्हणा, सभागृहापर्यंत म्हणा, त्यांना प्रवेश देण्यात येईल. सावरकरांनी ती अट मान्य केली आणि आपल्या काही सुधारक बंधूंबरोबर या महार मांग लोकांना, पूर्वास्पृश्य जे बंधू होते आपले, त्यांना घेऊन सावरकर तिथे पोहोचले. या ठिकाणून, शिरगाव सारख्या ठिकाणून सावरकरांनी पुढे ही चळवळ जी हाती घेतली ती मंदिर प्रवेशाची चळवळ म्हणून हाती घेतलेली आहे. रत्नागिरीचं सुप्रसिद्ध विठ्ठल मंदिर आहे. या मंदिराच्या प्रवेशाची, पूर्वास्पृश्य बंधूंच्या प्रवेशाची देखील ही कहाणी अशीच आहे. प्रचंड विरोधाचा सामना रत्नागिरीत त्यावेळेला पूर्वास्पृश्य बंधूंना करावा लागला होता. तिथे त्यांना प्रवेश द्यायचा, त्याच्यावरून अनेक वादंग निर्माण झाले. सावरकरांचा पक्ष विरुद्ध कर्मठ पक्ष असे दोन पक्ष एकमेकांसमोर उभे टाकले. चर्चा झाल्या. अनेक प्रकारचे दाखले पुराणातून सावरकरांना देण्यात आले सावरकरांच्या पक्षाला, पण सावरकरांना ह्याच्यात रस नव्हता. सावरकरांचा युक्तिवाद बिनतोड असायचा. पुराणातलेच विरुद्ध दाखले देऊन सावरकरांनी समोरच्या पक्षाला निष्प्रभ केलं. सावरकर म्हणले की आपण सगळे म्हणतो मानव सेवा हीच ईश्वर सेवा, मग हे सगळे जण मानवच आहेत, मग त्यांना तुम्ही मंदिरात का येऊ देत नाही? या प्रश्नावर मात्र सगळे निरुत्तर झाले आणि विठ्ठल मंदिरात या पूर्वास्पृश्य बंधूंना प्रवेश दिला गेला. हा फार मोठा विजय त्या काळी सावरकरांच्या पक्षाला, सुधारणावादी पक्षाला मिळालेला होता. अव्याहतपणे सावरकरांनी हे काम चालू ठेवलं आणि रत्नागिरीच्या परिसरातली जवळजवळ 150 मंदिरे ही पूर्वास्पृश्य बंधूंना मुक्त करून दिली, खुली करून दिली. त्याच्यानंतर एक पतित पावन मंदिराबद्दल गोष्ट अशी आहे की अनेक लोक त्याच्यावर देखील आक्षेप घेतात की इतकी सगळी मंदिरं ही सावरकरांनी जर पूर्वास्पृश्य बंधूंना मुक्त करून दिली होती दर्शनासाठी, तर मग पतित पावन मंदिर हे वेगळं मंदिर उभारायची काय आवश्यकता होती? त्याची गोष्ट सांगतो तुम्हाला. रत्नागिरीमध्ये भागोजी शेठ कीर नावाचे एक सधन गृहस्थ राहत होते. ते भंडारी समाजाचे गृहस्थ आणि तत्कालीन आता 100 वर्षांपूर्वीच्या जी चातुर्वर्ण व्यवस्था वगैरे होती, वर्णाश्रम व्यवस्था, त्याच्यामुळे त्यांच्यावर मंदिरात त्यांना गर्भगृहात जाता येणार. आणि हे भागोजी शेठ कीर स्वतः शंकराचे भक्त होते आणि सधन असल्यामुळे त्यांनी एक योजना आखली की त्यांची मोठी एक खाजगी मालमत्ता होती, जमीन होती, त्या जमिनीवरच आपण एक मोठं मंदिर उभारायचं आणि तिथे जाऊन आपल्याला आपलं वैयक्तिक मंदिर असल्यामुळे, खाजगी मालमत्ता ती असल्यामुळे दर्शन घ्यायला कोणी अडवणार नाही. सावरकरांनी त्यांची भेट घेतली आणि त्यांना असं सांगितलं, आपण श्रीमंत आहात, जरी आपण भंडारी जातीचे असलात तरी आपण सधन आहात, आपण हे मंदिर आपल्या पैशातून सहजपणे उभारू शकता. पण असाही एक मोठा वर्ग आहे जो भाविक आहे, शंकराचा भाविक आहे, पण तो स्वतः मात्र मंदिर उभारू शकत नाही, जागा घेऊ शकत नाही.
आणि म्हणून माझी आपणाला अशी विनंती राहील की आपण हे जर मंदिर आपल्या जागेत उभारलं आणि सर्व जातीच्या लोकांना ते जर मुक्त केलं तर सगळ्या जातीचे लोक इथे येऊन दर्शन घेतील, कोणालाही आडकाठी होणार नाही. भागोजी शेठ कीरांना हा विचार पटला. त्यांनी मंदिर उभारलं आणि त्या मंदिरात सगळ्या जातीच्या लोकांना प्रवेश देण्यात आला. त्यामुळे सावरकरांवर जो हा आक्षेप घेतला जातो की पतित पावन मंदिर वेगळं का उभं केलं, मुळात ते मंदिर ही खाजगी मालमत्ता होती, पण सावरकरांनी युक्तिवाद करून भागोजी शेठ कीरांना त्यांचं मनपरिवर्तन करून हे मंदिर देखील सर्व जातीच्या लोकांना मुक्त करून दिलं दर्शनासाठी. आता सावरकरांनी अंदमानात जी साक्षरता केली होती त्याप्रमाणे चळवळ देखील त्यांनी इथेही उभारली. त्यांच्या संपर्कात एक भंगीबुवा आले, त्यांचं नाव शिवू. या शिवू भंगीबुवांना सावरकरांनी मंत्रोच्चारण शिकवलं आणि एके दिवशी त्याच रत्नागिरीच्या विठ्ठल मंदिराच्या पायरीवर उभं राहून या भंगीबुवांनी, या शिवूबाबांनी गायत्री मंत्राचं पठण केलं. आणि ही अत्यंत क्रांतिकारी घटना ठरली, कारण ह्याच्या आधी असं कधीच झालं नव्हतं. त्या काळच्या वृत्तपत्रांमध्ये ह्याची बातमी छापून आली आणि सगळीकडे पुन्हा एकदा खळबळ माजली. पुढे जाऊन सावरकरांनी आणि त्यांच्या सुधारणावादी सहकार्यांनी या शिवूबाबांना कीर्तन करायला शिकवली आणि याच जे पतित पावन मंदिर सावरकरांनी उभारलं होतं, भागोजी शेठ कीरांनी उभारलं होतं, त्या मंदिरातच त्यांची कीर्तन देखील व्हायला लागली. आणि हे शिवूबाबा हे कीर्तनकार म्हणून प्रसिद्धी पावले. आणि त्याच्यानंतर परिस्थिती अशी दिसायला लागली की या बाबांनी कीर्तन करावीत आणि तथाकथित जे उच्चवर्णीय होते त्यांनी या बाबांच्या पायावर डोकं टेकवावं. हा बदल हा घडून यायला मोठ्या प्रमाणात कार्य उभं राहावं लागतं, याला समाजाची मान्यता असावी लागते. ह्याच्या आधी असं कधीच घडलं नव्हतं. हा एक जो मोठा पूर्वास्पृश्य आपले जे बंधू होते ते कायम डावलले गेले असायचे, ते गावाबाहेर असायचे. त्यांचा सहभाग ह्याच्यात कसा घेता येईल यासाठी सावरकरांनी स्वतः महारवाड्यात जाऊन प्रयत्न केलेले आहेत. आपल्या सुधारणावादी मित्रमंडळींबरोबर, सहकाऱ्यांबरोबर सावरकर स्वतः ते महारवाड्यात जायचे. प्रत्येक दारावर थाप मारून त्यांना बोलवायचे, त्यांना सांगायचे की तुम्ही आमच्या इथे येऊ शकत नाही पण आम्ही तुमच्या इथे येऊ शकतो, आपण एकत्र मिळून इथे बसून भजन करूया. आणि अशा प्रकारे आपला संपर्क होईल एकमेकांचा. आणि मग ते बंधू देखील ह्या गोष्टीला अंगवळणीच पडली नव्हती ना, कारण ही गोष्ट वर्षानुवर्ष जी वस्ती ही गावाबाहेरच होती, त्या वस्तीला ही बाब धक्कादायक आणि पुन्हा भीतीचं वातावरण. आज जर आपण सवर्णांमध्ये मिसळलो तर आपल्यावरच जाती बहिष्कार होईल, आपल्याला पुन्हा एकदा शिक्षा होईल, या भीतीने सुरुवातीला कोणीच यायला तयार झालं नाही. पण हळूहळू करता एकच, दोघ जण, तिघ जण, चौघ जण असे येऊन महारवाड्यातच तिथे भजनं व्हायला लागली. आणि पुढे पुढे ही संख्या वाढत गेल्यावर सावरकरांनी युक्तीने, क्लुप्तीने या सर्व मंडळींना सवर्णांच्या वस्तीत आणलं, तिथे त्यांची भजनं व्हायला लागली. हे दृश्य जेव्हा सर्वांना दिसलं, पुन्हा एकदा खळबळ. पण हळूहळू या पद्धतीने कार्य करतच सावरकरांनी ही चळवळ मोठी केली. असा हा धार्मिक क्षेत्रात सावरकरांनी पूर्वास्पृश्य बंधूंना सन्मान मिळवून दिला. आता सामाजिक क्षेत्रात काय परिस्थिती होती? धार्मिक क्षेत्रात मंदिरापर्यंत जाण्याची, एकमेकात आता मिसळून भजनं करण्याची आता समाजाला सवय लागली. पण तरी एक सामाजिक भाग असतोच आपला. एक उदाहरण देतो, त्यावेळेची शिक्षण पद्धती, आता सारखे वर्ग म्हणा किंवा आता सारख्या सुविधा ह्या त्यावेळेला नव्हत्याच. मुळात शिक्षणाचं प्रमाण कमी
आणि पूर्वस्पृश्य बंधूंचा विचार जर केला तर त्यांचं शिक्षणाचं प्रमाण हे अगदीच नगण्य. पुन्हा ते जे काही दोघं चौघं विद्यार्थी जे बिचारे शिकायला यायचे ते कुठेतरी एका कोपऱ्यात बसलेले असायचे. त्यावेळेला हे शाळेचं जे वर्ग असायचे किंवा शाळेचं एकंदरीत कामकाज जे असायचं त्याच्यावर लोकल स्कूल बोर्ड असं सरकारने नियुक्त केलं होतं. आणि या लोकल स्कूल बोर्डाने एक नियम घालून दिला होता की सर्व विद्यार्थ्यांनी सरमिसळ बसावं. कुणाही विद्यार्थ्यांनी असं कोपऱ्यात त्याची जात आडवी येते म्हणून कोपऱ्यात त्याला बसवू नये. पण हा नियम हा केवळ कागदावर होता, त्याचं बंधन या शाळांना केलेलंच नव्हतं. आणि म्हणून शिक्षक असोत, शाळा असोत, हे विद्यार्थी कायम उपेक्षित राहिलेले असायचे, दुर्लक्षित राहिलेले असायचे. सावरकरांनी यासाठी देखील म्हणजे विद्यार्थी सरमिसळ बसावेत यासाठी देखील कसोशीने प्रयत्न केले. सुधारणावादी मंडळ सावरकरांसहित हे जाऊन शाळेच्या मुख्याध्यापकांना म्हणा, पर्यवेक्षकांना म्हणा भेटायचे, त्यांना विनंती अर्ज द्यायचे की तुम्ही यांना सरमिसळ बसवा. मग अनेक वेळा तिथे कारणं सांगितली जायची, वादाचे प्रसंग उद्भवायचे. सावरकर त्यांची बाजू जाणून घ्यायचे की ही मंडळी तयार का होत नाहीत. तर विटाळ म्हणजे काय म्हणायचे शिक्षक की ती मुलं गदळ असतात, ती अस्वच्छ राहतात, म्हणून आम्ही त्यांना आमच्या जवळ येऊ देत नाही, लांब बसवतो. सावरकर याच्यावर काय युक्तिवाद करायचे बघा. सावरकर म्हणायचे शिक्षक हा आईसारखा असतो, शिक्षक हा आईसारखा असतो. मूल स्वच्छ राहावं, त्याची स्वच्छता योग्य राहावी म्हणून आई वडील जशी मुलाची काळजी घेतात तितकीच जबाबदारी ही शिक्षकांवर आहे. मूल मुळातच अस्वच्छ असतं. आपल्या घरी एखादं लहान मूल असेल तर आपण बघू शकतो ते मूल कुठेही रांगतं, खाली जमिनीवर पडलेल्या वस्तू सहजगत्या तोंडात घालतं. त्यामुळे मुलाचं हे स्वाभाविक वर्तन आहे. पण या स्वच्छता त्याला शिकवणं हे आई वडिलांचं आणि शिक्षकांचं काम आहे. तुम्ही स्वच्छता त्याला शिकवायलाच पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ती मुलं गदळ आहेत म्हणा, अस्वच्छ राहतात म्हणा, त्यांची शारीरिक स्वच्छता ही काय होईल, त्यांना स्वच्छ केल्यावर निघून जाईल, अस्वच्छता निघून जाईल, ती स्वच्छ होतील मुलं त्यांना नाहू घातल्यावर. पण तुमच्या मनाचं काय, तुमच्या मनाचा हा जो अस्वच्छतेचा रोग आहे ना तो जाणार कसा. पहिली तुमची मन स्वच्छ करा, त्यांच्याकडे विद्यार्थी या दृष्टीने बघा, त्यांना स्वच्छता शिकवा आणि त्यांना सरमिसळ बसवा. 125 शाळा होत्या. सावरकरांच्या प्रयत्नानंतर, या सततच्या प्रयत्नानंतर काही वर्षांनी या लोकल स्कूल बोर्डचाच एक रिपोर्ट आहे, त्याच्यात असं दिसून येतं की साधारणपणे 121 शाळांनी विद्यार्थी सरमिसळ बसवायला सुरुवात केलेली आहे. एकटा माणूस, काही सुधारणावादी मंडळी हाताशी धरून इतकी मोठी क्रांती रत्नागिरी सारख्या कर्मठ ठिकाणी घडवून आणतो. हिंदूंच्या या एकंदरीतच वृत्तीचं सावरकरांनी फार मार्मिक एक असं वर्णन करून ठेवलेलं आहे की हिंदू समाजाने, सावरकर लिहितात की हिंदू समाजाने स्वतःभोवती 7 बेड्या ठोकून घेतलेल्या आहेत. रोटी बंदी आहे, बेटी बंदी आहे, स्पर्श बंदी आहे, व्यवसाय बंदी आहे, शुद्धी बंदी आहे, समुद्र बंदी आहे. या सगळ्या ज्या बेड्या आहेत ना, या 7 स्वदेशी बेड्या आहेत. वेदोक्त बंदी एक आहे, म्हणजे वेद अध्ययनाचा अधिकार हा सवर्ण लोकांनाच होता, पूर्वास्पृश्य बांधवांना नव्हता. आणि म्हणून या ज्या 7 बेड्या आहेत ना त्या तुट म्हणताच तुटणाऱ्या आहेत. या बेड्या जर तोडल्या तर आपोआपच समाज हा सरमिसळ होईल, एकसंध होईल. पैकी रोटी, बेटी आणि स्पर्शबंदी यांचा प्रश्न हा थेट जातीशी निगडित आहे. स्पर्शबंदी कशी तोडली सावरकरांनी ते आपण बघितलं. आता रोटी बंदी, बेटी बंदी हा प्रश्न जो आहे ना तो लग्नाचा आहे, म्हणजे आंतरजातीय विवाहाचा पुरस्कार सावरकरांनी केला. पूर्वी बघा, आता सुद्धा जाती जातीत लग्न करण्याची, स्वतःच्या जातीचं लग्न करण्याची एक चालीरीती अजूनही आहे. सावरकरांनी हा जो भ्रम होता त्यावेळेला एक की
वंश आपला शुद्ध कसा राखायचा, तर स्वजातीय लग्न करून तो वंश शुद्ध राखता येतो वगैरे असं तरकट असायचे लोकांचे काही. सावरकरांनी अनुवंश नव्हे अचरटपणा असा एक लेख लिहिला आणि ह्याच्यावर या वर्तणुकीवर कोरडे ओढलेले आहेत सावरकरांनी. सावरकर उदाहरण देताना असं सांगतात की तुम्ही जसं म्हणता की अनुवंश हा राखायचा स्वजातीत विवाह करून त्याच्यामुळे जे वडिलांकडून येणारे गुण, चांगले गुण आहेत ते मुलांमध्ये उतरतात. जर वडिलांमध्ये दुर्गुण असतील तर तेही उतरतीलच की. आणि काही पिढ्यांनंतर गुण वाढायच्या ऐवजी दुर्गुणच वाढीला लागतील. मग त्यावेळेला तुम्ही काय कराल? आणि म्हणून संकर, ज्याला आपण आता म्हणतो ना, संकर पद्धतीने निर्माण केलेलं बी, निर्माण केलेलं एखादा प्राणी हा जास्त, आता गाय, संकरित जी गाय असते ती जास्त दूध देते किंवा संकरित बियाणं असतं ते जास्त फळ देतं. त्यावेळेला संकराचा पुरस्कार सावरकरांनी केला होता. त्यांनी हा नियम आंतरजातीय विवाह करण्यासाठी लागू केला की आपल्यातले जे गुणदोष आहेत ते जर नष्ट करायचे असतील तर आपापसात विवाह करताना तुम्ही जात बघू नका, गुण, शील, प्रीती, आचार विचार या निकषांवर हे जे जोडीदार आहेत, हे होणारे भावी, ते किती अनुरूप ठरत आहेत हे बघा, जाती बघूच नका. या 13 वर्षाच्या कालखंडात सावरकरांना 15 विवाह त्यांनी हे आंतरजातीय लावले. ही 15 ही संख्या देखील खूप मोठी आहे, कारण याविषयी सावरकरांना सक्ती करता येत नव्हती. शेवटी विवाह हा आपल्या आवडीचा देखील विषय असतो. त्याच्यामुळे 15 त्यांनी आंतरजातीय विवाह लावलेले आहेत. 1930 साली मध्ये जान्हवी उत्सवाचा कार्यक्रम देखील सावरकरांनी आयोजित केला होता. म्हणजे हा बुद्धिवादी आणि अत्यंत विज्ञाननिष्ठ माणूस देखील या पूर्वास्पृश्य बंधूंना सन्मान मिळावा म्हणून आपल्याच व्यवस्थांचा वापर हा सुयोग्य पद्धतीने करत होता, हे आपल्याला दिसून येईल. अखिल हिंदू गणेशोत्सव सावरकरांनी रत्नागिरीमध्ये सुरू केला. एका बाजूला सत्यनारायणावर टीका केलेली असताना देखील सत्यनारायण घेतले ते अखिल हिंदू जातीचे घेतले. तर हळूहळू हा असा धार्मिक आणि सामाजिक क्षेत्रात सावरकरांनी पूर्वास्पृश्य बंधूंना प्रवेश मिळवून दिला. स्त्रियांच्या बाबतीत बोलायचं झालं तर हे काम अजूनच कठीण होतं, कारण एक तर स्त्री म्हटली तर तिच्यावर अशी धार्मिक बंधनं असतातच, पुरुषापेक्षा जास्त असतात. आणि त्या काळाचा विचार केला तर ती अधिकच होती. म्हणजे ती एकट्या स्त्रीने घराबाहेर पडणं हेच मुळात धाडसाचं ठरायचं. अशा वेळेला म्हणजे हळदी कुंकू समारंभ हे सावरकरांनी आयोजित केले होते. पहिल्या या अखिल हिंदू हळदी कुंकू समारंभाला केवळ 5 स्त्रिया तयार झाल्या. पण अशी जागृती करता करता 7-8 वर्षांनी अशी परिस्थिती निर्माण झाली आणि इतक्या मोठ्या प्रमाणावर हा हळदी कुंकू समारंभ आयोजित केला गेला की त्याची नोंद करताना म्हणतात की 700 ते 800 स्त्रिया तिथे सहभागी झाल्या होत्या एकेका समारंभात सहभागी व्हायच्या आणि हळदी कुंकूचे करंडे कमी पडायला लागले. म्हणजे स्त्रियांचा देखील तितकाच मोठा सहभाग सावरकरांनी आपल्या आंदोलनात, आपल्या चळवळीत हा करून घेतला. अशा पद्धतीने हळूहळू एक एक बंदी ज्या स्वदेशी बेड्या होत्या त्या मोडल्या उदाहरणं दाखवून. व्यवसाय बंदी, अखिल हिंदू उपहारगृह सावरकरांनी सुरू करून दिलं. हे जे पतित पावन मंदिर आहे त्याच्या तिथेच हे अखिल हिंदू उपहारगृह आहे. तिथे सावरकरांनी मुद्दाम अशी व्यवस्था केली की तिथला व्यवस्थापक एका जातीचा, वाढपी दुसऱ्या जातीचा, स्वयंपाकी तिसऱ्या जातीचा, जी तुमची ऑर्डर असेल ती घेणारा एका जातीचा, असे सरमिसळ सगळे जे हिंदू बांधव होते त्यांना एकत्र आणून त्यांनी उपहारगृह सुरू केलं. सावरकरांचा असा आग्रह असायचा, नियम असायचा, त्यांना जो भेट द्यायला येईल त्यांनी प्रथम या उपहारगृहात आपल्याला भेट द्यावी. तिथे चहा प्यावा, काही घेतलं नाही खायला तरी त्यांच्या हातचं पाणी तरी प्यावं. आणि म्हणून स्पर्शाने जात बुडते, त्यांच्या हातनं पाणी प्यायलं की विटाळ होतो, मग आपल्यावर बहिष्कार पडतो. ह्याच्या सगळ्या खुळचट प्रकार आहेत. सावरकर त्याला अशा उदाहरणातूनच फाटा द्यायचे. अजून एक उदाहरण म्हणजे त्यावेळेला बँड पथक ही बहुतांश
त्यांच्या मुसलमान समाजाकडे बँड पथक असायचे, किंवा पिंजाऱ्याचा व्यवसाय म्हणा, खाटीक काम म्हणा, हे सगळे मुसलमान बऱ्याचशा संख्येने या व्यवसायांमध्ये होते. सावरकरांनी व्यवसाय बंदी मोडली, अखिल हिंदू बँड पथक निर्माण करून दिलं, आणि सावरकरांचा आग्रह असे की जे काही समारंभ होत, लग्न समारंभ, ज्याला वरातीला बँड लागत असेल त्या बँड वादनाला याच पथकांना बोलवायचं. इतक्या मोठ्या प्रमाणावर सावरकरांनी रत्नागिरीत ही क्रांती घडवून आणली. 1935 साली जाहीररित्या रत्नागिरीमध्ये या अस्पृश्यतेच्या पुतळ्याचं दहन जाहीररित्या रत्नागिरीत सावरकरांच्या उपस्थितीतच झालं होतं. त्या समारंभाला डिप्रेस्ड क्लास मिशनचे विठ्ठल रामजी शिंदे देखील उपस्थित होते, आणि सावरकरांबद्दल गौरवोद्गार त्या ठिकाणी महर्षी शिंदे यांनी काढले होते. ते म्हणले की आपण इकडे सगळे जमलेले जे तरुण आहोत, त्याच्यात जर सर्वात तरुण व्यक्तिमत्व कोण असेल तर हे विनायक दामोदर सावरकर आहेत. माझं जे देशावरचं हे जातीपाती निर्मूलनाचं काम आहे ते सावरकरांनी रत्नागिरीत करून दाखवलेलं आहे, आणि उर्वरित म्हणजे माझं जे काही उर्वरित आयुष्य आहे ते सावरकरांना लाभो या कार्यासाठी असे आशीर्वाद देखील शिंदे यांनी दिलेले आहेत त्या प्रसंगी. तर आपण जाणून घेऊ शकता की त्या काळाला 100 वर्षापूर्वीचा विचार करता केवळ 12 वर्षात रत्नागिरी ही अस्पृश्यता मुक्त सावरकरांनी एकट्याच्या बळावर करून दाखवली होती. खूप मोठं काम सावरकरांनी केलं. सावरकरांची 1937 साली ही संपूर्ण बंधमुक्त झाले सावरकर, आणि नंतर ही परिस्थिती आता मात्र राजकारणात उतरलंच पाहिजे. एका बाजूला हे काम जरी सावरकरांनी एक उदाहरण घालून दिलं होतं पुढच्या पिढीला की तुम्ही असं देखील काम करू शकता, हे आग्रहाचं काम आहे. जाती व्यवस्था मोडणं म्हणजे ह्यानी काय होईल, हिंदू संघटन होईलच, पण मानवतेसाठी देखील हे जाती निर्मूलनाचं काम आपण केलं पाहिजे, सावरकर हे आग्रहाने सांगत असत. 1937 सालानंतर सावरकरांचे विविध ठिकाणी सत्कार समारंभ आयोजित केले. त्या तिथे पिठलं भाकरी संघ असायचे, सहभोजन म्हणजे एकमेकांच्या पंक्तीत बसून, जातीच्या पंक्तीत बसून सावरकरांनी भोजन केल्याच्या नोंदी आहेत. तर केवळ लेखणीतून नव्हे तर कृतीतून देखील जाती निर्मूलनासाठी, जातीभेद निर्मूलनासाठी सावरकरांनी अथक प्रयत्न केलेले आहेत. आता असा हा माणूस, हा प्रखर बुद्धिवादी माणूस, हा हिंदुत्ववादी विचारांकडे कसा वळला ते आपण बघूया. भाषणाच्या सुरुवातीलाच अंदमानातलं त्यांचं कार्य मी त्याची थोडक्यात ओळख करून दिली. त्यांचं इस्लाम बाबत आकलन हे त्यावेळेला झालं होतं, आणि हा सगळा हिंदू संघटनाचा हा प्रचार सुरू असताना या संघटनाला एक नाव द्यायचं. मग ते नाव काय असणार, तर ते हिंदू संघटन असणार. आणि आता परिस्थिती अशी होती की त्यावेळेला हिंदू या शब्दाबद्दल अनेक चुकीचे समज या जातीपातींमध्ये, आपल्या हिंदू जातींच्या होते, हिंदू धर्मियांमध्ये होते. पहिला असा समज होता की हिंदू हा शब्द आपल्याला परकीयांनी दिलेला आहे आणि त्याचा अर्थ होतो गुलाम, त्याचा अर्थ होतो काळा माणूस. आणि म्हणून सावरकरांनी आपल्या हिंदुत्व या ग्रंथात याचं सखोल विवेचन केलेलं आहे. सावरकर म्हणतात की सिंधू नदीच्या किनारी ज्या वेळेला आपली संस्कृती ही वसत होती, त्यावेळेला त्या भागात राहणारे लोक हे सिंधुस्थानी, म्हणजे त्या स्थानाला सिंधुस्थान म्हणून ओळखलं जायचं. तिथे राहणारे रहिवासी हे सिंधू प्रदेशी, सिंधुस्थानी असा त्याचा उल्लेख प्राचीन साहित्यात आलेला आहे. या सचाच अपभ्रंश होत होत त्याचा ह झाला. उदाहरण देखील सावरकर सांगतात की आपण सप्ताह असा शब्द आपल्याला माहितीये, हिंदीमध्ये सप्ताह असा शब्द आहे, त्याचा अपभ्रंश काय आहे तर तो हप्ता, म्हणजे सचा ह होतो. अनेक प्राचीन ग्रंथात सरस्वतीचा उल्लेख हरहवती असा आलेला आहे. केसरी या शब्दाचा केहरी असा उच्चार देखील होतो. सावरकरांनी याचंच उदाहरण देऊन पुढे सांगितलं की याच प्रकारे सिंधूचा उच्चार अपभ्रंश होत होत हिंदू असा झाला.
आता साहजिकच सिंधू नदीच्या पलीकडे जे पर्शिया सारखे देश होते त्या देशाची आपल्या राष्ट्राचा व्यापार सुरू असायचा. पर्शियाला आपली ओळख हिंदू म्हणून होती आणि म्हणून अन्य जगताला पर्शियाने आपली हिंदू हीच ओळख करून दिली. आता आपल्यात संजय जी आहेत, सिद्धांत आहे, त्यांनी माझी ओळख तुम्हाला सात्यकी म्हणून करून दिलेली आहे, म्हणून आपण मला सात्यकी नावाने जाणता. त्यांनी जर मला अमित नावाने ओळख करून दिली असती माझी, तर तुम्ही मला सगळे अमित म्हटला असता. हाच न्याय आहे. आपली ओळख, आपल्याला ओळखणारा माणूस दुसऱ्याला काय करून देतो त्या नावानेच ती व्यक्ती आपल्याला ओळखत राहणार. त्यांनी हिंदू नाव दिलं, तर जरी ते परकीयांनी नाव दिलेलं असेल तरी त्याचा अर्थ गुलाम किंवा काळा माणूस होत नाही, तर ज्या भौगोलिक प्रदेशात आपला समाज राहतो त्या भौगोलिक प्रदेशावरूनच आपल्याला ते नामाभिधान मिळालेलं आहे. त्यामुळे त्याच्यात अपमानजनक असा शब्द काहीच नाहीये हिंदूमध्ये. तर तुम्ही हिंदू म्हणून घेण्यासाठी उणेपणा अजिबात बाळगू नका. सावरकरांनी हे स्पष्ट प्रतिपादन केलं. आता हे झालं भौगोलिक दृष्ट्या. ऐतिहासिक दृष्ट्या हिंदू कोणाला म्हणायचं? कारण का त्यावेळेचे जे मुसलमान होते ते स्वतःला इस्लामिक राष्ट्र समजत होते. पंचस्तंभीय इस्लाम ज्याला म्हणतो, धर्माच्या आधारावर कुठलेही मुसलमान दोन पृथ्वीच्या पाठीवर हे भाऊ असतात, त्यांना ते धर्मबंधन असतं. ते जर पाळलं नाही तर ते भाऊ राहत नाहीत. हिंदूंचं काय करायचं? जातीपातीत विखुरलेला हा हिंदू समाज आहे. त्याच्या खाण्यापिण्याच्या पद्धती वेगळ्या आहेत, आचार विचार वेगळे आहेत, उपासना पद्धती वेगळ्या आहेत आणि इतकी विविधता ज्याला आपण म्हणतो, त्या हिंदू समाजाला आपण एकत्र कसं बांधून ठेवणार, त्याची व्याख्या कशी करणार? सावरकरांनी हे हिंदू या शब्दाची अत्यंत सोपी व्याख्या केली. संस्कृत मध्ये व्याख्या आहे, आसिंधु सिंधू पर्यंता यस्य भारत भूमिका पितृभू पुण्यभूश्चैव सवई हिंदू इति स्मृतः. म्हणजे सिंधू नदीच्या उगमापासून खाली दक्षिणेकडे सिंधू म्हणजे सागरापर्यंत ही जी भारतभूमी आहे ती ज्याची ज्याची पितृभूमी आहे आणि ज्याची ज्याची पुण्यभूमी आहे तो हिंदू. समजायला अत्यंत सोपी व्याख्या आहे. आपण याची फोड करून बघूया. हिंदू होण्यासाठी सावरकरांच्या व्याख्येनुसार 2 निकषांची पूर्तता करावी लागते. पहिला म्हणजे पितृभूमी, दुसरा पुण्यभूमी. पितृभूमी काय आहे? तर पितृभूमी म्हणजे माझ्या पितरांची भूमी. आता आपण पितरा म्हणजे कुठल्या अर्थी घेतो की माझे वडील, माझे आजोबा, माझे पणजोबा, माझे फार तर माझे खापर पणजोबा. पितर ह्याचा संकल्पनेचा अर्थ आपल्याला क्षमा करा, आपल्याला इतकाच मर्यादित आहे. पण सावरकर म्हणतात आमची पितर कुठली? तर ते आमचे पूर्वज ज्यांनी सिंधू नदीच्या तीरी आमची महान संस्कृती वसवली, ते आमची पितर आहेत. त्यांची जी भूमी आहे ना त्याच्यावर जेवढा त्यांचा अधिकार होता, त्यांचा वंशज म्हणून माझाही तेवढाच अधिकार आहे. त्यांची आणि माझी भूमी एकच. माझ्या पितरांची जी भूमी तीच माझी भूमी. त्यामुळे पितृभूमी हा पहिला निकष पूर्ण होतो. थेट पूर्वजांशी संबंध जोडलेला आहे सावरकरांनी आपल्या, ज्यांनी आपली संस्कृती वसवली ती आमची पितर. म्हणजे केवढी व्यापकता सावरकरांनी आपल्या डोळ्यासमोर ठेवलेली आहे. 1-2 पिढ्या नव्हे, 3-4 पिढ्या मागे नव्हे, तर कित्येक पिढ्या अगोदर देखील ते आमचे पूर्वज, त्यांनी जी ही भूमी विकसित केलेली आहे तीच माझी भूमी आहे. मी त्यांचा वंशज आहे आणि हा अधिकारवाणीने सांगतो, हा अधिकार आहे माझा. आपल्याला कोणी विचारलं तर म्हणजे धाकदपटशाही जेव्हा करतो, तुझ्या बापाचा आहे का असं विचारतो ना. अधिकार दाखवायचा असेल तर बापाचा आहे का विचारतो. मग आमचे पूर्वज, आमचे वडिलोपार्जित भूमी, मग त्या न्यायाने माझा अधिकार आहे या भूमीवर. बरोबर, मी या भूमीचा स्वामी आहे कारण माझी पितर देखील होती. हा झाला पितृभूमी. आता पुण्यभूमी म्हणजे काय? बऱ्याच लोकांना असं वाटतं की आपल्या मातृभूमी प्रती पुण्यभाव ज्याच्या मनात असेल तो हिंदू. तर पुण्यभू या शब्दाचा अर्थ इंग्लिशमध्ये जवळपास जाणारा शब्द आहे होली लँड. मराठीत आपण धर्मभू म्हणू शकतो. ज्या ज्या धर्मांची उगमस्थानं भूमी आहेत त्या धर्माचे अनुयायी हिंदू म्हणून घेण्यास पात्र आहेत.
आता आपण विचार करता कुठल्या कुठल्या धर्माची उगमस्थानं ही भारतात आहेत ते बघू. वैदिक धर्माचा उगम हा भारतात झाला. बौद्ध धर्म इथेच प्रसृत झाला, इथेच त्याचा उगम आहे. शिखांचा धर्म देखील इथेच आहे. जैनांचं तत्वज्ञान देखील याच भूमीत उगम पावलं. त्यामुळे हे जे सगळे धर्म आहेत आणि त्यांचे अनुयायी आहेत हे जन्माने हिंदूच ठरतात. आता या व्याख्येत येत कोण नाही? ज्यू येत नाहीत, पारशी येत नाहीत, ख्रिश्चन येत नाहीत आणि मुसलमान येत नाहीत, हे वगळले जातात. पण मी आधी सांगितल्याप्रमाणे जर तुम्हाला हिंदू संघटन करायचं असेल तर या जातीपातीत, आचार विचारात, खाण्यापिण्याच्या सवयीत, उपासना पद्धतीत विखुरलेल्या हिंदू समाजाला एकत्र करण्यासाठी काहीतरी व्याख्या द्यावी लागेल. म्हणून सावरकरांनी ही हिंदू या शब्दाची व्याख्या केली की तुमची पितरं एक आहेत आणि तुमच्या धर्माची उगमस्थानाची भूमी, उगमस्थान हे देखील एकच आहे. या न्यायाने उपासना पद्धती जरी वेगवेगळ्या असल्या तरी तुम्ही आम्ही हिंदूच आहोत. सावरकरांनी एक फार सुंदर गाणं रचलं होतं. तुम्ही आम्ही सकल हिंदू बंधू बंधू, तो महादेवजी पिता आपुला, चला तया बंधू. ब्राह्मण वा क्षत्रिय चांग जरी झाला, कसलेही रूप वा रंग जरी ल्याला, तो महार अथवा मांग सकल आला, ही एकची आई हिंदू जाती, आम्ही तिचे बिंदू. तुम्ही आम्ही सकल हिंदू बंधू बंधू. इतका म्हणजे आपण व्यापक अशी व्याख्या ही सावरकरांनी हिंदू या शब्दाची केलेली आहे. आता सावरकरांचं हिंदुत्व म्हणजे काय हे बघूया. एकंदरीतच भारतीय राजकारणाचा तुम्ही अभ्यास करता, हा जो ब्रिटिश काळ होता जेव्हा आपण पारतंत्र्यात होतो त्यावेळेला आपण नेहमी म्हणतो की फोडा आणि झोडा अशी ब्रिटिशांनी ही नीती अवलंबली त्यांचं राज्य स्थावर करण्यासाठी. ही काही प्रमाणात गोष्ट खरी आहे, पण आधीच ज्यांची मनं दुभंगलेली होती ना, अशी दोन राष्ट्र या देशात अस्तित्वात होती. पहिलं मुख्यत्वाने हे हिंदू हे राष्ट्र म्हणजे समाज म्हणून, आणि दुसरं जे आपण बघितलं की धर्माच्या आधारावर मुसलमान हे एक राष्ट्र असतात. आता ह्याचा सिद्धांत जो आहे ना, हा द्विराष्ट्रवादाचा सिद्धांत ज्याला म्हणतात, तो द्विराष्ट्रवादाचा सिद्धांत 1888 साली सर सय्यद अहमद अलीगड मुस्लिम विद्यापीठाचे प्राचार्य होते. त्यांनी हा 1888 साली सिद्धांत मांडला. आता सावरकरांवर जे आक्षेप घेणारे त्यांचे विरोधक असतात ना, ते म्हणतात की सावरकरांनी द्विराष्ट्रवादाचा सिद्धांत मांडला. सावरकरांनी तो मांडला नाही, तर ती वस्तुस्थिती आहे हे दाखवून दिलं उदाहरणासहित. 1920 साली ज्या दिवशी टिळक निवर्तले त्या दिवशी महात्मा गांधींनी एक उद्घोषणा केली होती की माझी जी असहकार चळवळ, असहकार आंदोलन गांधींनी सुरू केलं आणि ते असहकार आंदोलन जोडलं खिलाफत चळवळीला, आणि दोन्ही चळवळी मिळून मी तुम्हाला 1 वर्षाच्या आत ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य मिळवून देतो, अशी घोषणा गांधीजींनी केली होती. आता ही खिलाफत चळवळ काय होती, तर तुर्कस्तानचा जो खलिफा, आता खलिफा हे इस्लामी जे समाज आहेत, इस्लामी मन आहे, खलिफा हा त्यांच्या दृष्टीने प्रमुख सत्ताधीश असतो, राजासारखा. त्याचं राज्य हे इस्लामिक राज्य असतं. तुर्कस्तानचा खलिफा हा त्यावेळेला पहिल्या महायुद्धात जर्मनीच्या बाजूनी म्हणजे इंग्रजांच्या विरुद्ध लढत होता. त्या खलिफाने भारतावर आक्रमण करावं म्हणून इथल्या मुसलमानांनी खिलाफत चळवळ चालू केली होती. हा खलिफा जेव्हा तुर्कस्तानहून हिंदुस्थानावर आक्रमण करेल बाहेरून, त्यावेळेला इथले जे मुसलमान होते ते मिळून आतून संघर्ष निर्माण करतील आणि ब्रिटिशांचं राज्य हे एक प्रकारे काफिरांचं राज्य उलथवून टाकण्याला त्या खलिफाला मदत करतील, अशी ही एकंदरीत चळवळ होती. गांधीजींनी त्याला असहकार चळवळ जोडली. 1 वर्षाचा कालावधी लोटला, स्वातंत्र्य काही मिळालं नाही. परंतु केरळमध्ये जो मलबार प्रांत आहे त्या प्रांतामध्ये तिथले मोपला जातीच्या मुसलमानांनी असं जाहीर करून टाकलं की आता इथे खलिफाचं राज्य सुरू झालेलं आहे. ही खिलाफत
आता इथे निर्माण झालेली आहे. त्यामुळे इथे जे जे काही काफिर आहेत त्यांनी एकतर इस्लाम कबूल करावा नाहीतर इथून निघून जावं, असं जाहीर प्रकटन त्यावेळेला तिथल्या मोपला मुसलमानांनी केलं. आणि त्यांच्या बंडात सुमारे 15 सहस्त्र हिंदूंची कत्तल झाली, धर्मांतरण झाली, स्त्रियांवर बलात्कार झाले. आणि ह्याचा लिखित अहवाल डॉक्टर मुंजेंनी काढलेला आहे. 15 सहस्त्र हा आकडा कुठेही फसवा नाही, कुठेही फुगवून सांगितलेला नाही. मलबार प्रांत म्हणजे आज जो वायनाडचा मतदारसंघ आहे, जिथून राहुल गांधी आता निवडून आले, तो मतदारसंघ ह्या मलबार प्रांतात येतो. आजही अनेक देशविरोधी कारवायांसाठी हा प्रांत जो आहे, हा पट्टा जो आहे केरळ मधला, तो कुप्रसिद्ध आहे. एकीकडे हा फाटाफूट झालेला हिंदू समाज आणि हे उगवतं मुस्लिम हे राष्ट्र. अशा परिस्थितीत हिंदू हिताचं राजकारण सावरकरांनी केलं तर त्याच्यात सावरकरांचं काय चुकलं? सावरकरांनी सत्य परिस्थिती, ही वस्तुस्थिती समजावून सांगितली की इथे या एकाच देशात ही 2 राष्ट्र आहेत. राष्ट्रीय पातळीवर हिंदू आणि मुसलमान एकत्व पावलेले नाहीत. ही वस्तुस्थिती सावरकरांनी उदाहरणासहित सांगितली. पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पाकिस्तान ऑर द पार्टिशन ऑफ इंडिया या त्यांच्या ग्रंथात देखील हे नमूद केलेलं आहे की इथे 2 राष्ट्र ही युद्धमान अवस्थेत कायम अस्तित्वात आहेत. राष्ट्रीय पातळीवर या दोन्ही समाजाचं मनोमिलन झालेलं नाही. नेहरूंनी देखील हेच मान्य केलं 1941 साली की आता या देशात 2 राष्ट्र आहेत हे मी मानायला सुरुवात केलेली आहे. म्हणजे वस्तुस्थितीची जी कल्पना ही सगळ्यांना होती, केवळ हिंदू हिताचं राजकारण हे कोणालाच नको होतं. मुस्लिम समाजाच्या, मुस्लिम नेत्यांच्या आक्रमक मागण्या आणि त्याला काँग्रेसी पुढाऱ्यांचं बळी पडणं, त्यांचं अजून लांगुल चालन करणं, याचा अर्थ ही हिंदू मुस्लिम एकी, हे ऐक्य असा घेतला गेला. आणि हे ऐक्य जर झालं नाही तर ब्रिटिशांचं इथून निघून जाणं आणि सत्तांतर होणं हे अटळ आहे, अशी एक काहीतरी खुळचट समजूत ही लोकांमध्ये पसरवली. आणि जसं जसं या मुस्लिम लीगच्या आक्रमक पुढाऱ्यांना कळून चुकलं की स्वराज्य जर मिळवायचं असेल तर हिंदूंना आपली आवश्यकता लागणार आहे, तसं तसं यांच्या मागण्या ह्या अधिक आक्रमक होत गेल्या. हिंदी ही राष्ट्रभाषा नको, तिरंगा हा राष्ट्रध्वज नको, आणि आमची लोकसंख्या 20% आहे, तर सत्तेत इंग्रज इथून निघून गेल्यानंतर सत्तेत वाटा मात्र आम्हाला 50% पाहिजे. म्हणजे इथे असलेला जो 80% हिंदू समाज होता त्यांनाही वाटा 50%, पण 20% जे होते त्यांना वाढवून 50%. इथे असलेल्या बहुसंख्य समाजावर, बहुसंख्य हिंदू समाजावर हा अन्याय होता. त्यांच्या राजकीय अधिकारावर आलेली ती गदा होती. म्हणून सावरकरांनी हिंदू हिताचं राजकारण केलं. राजकारणाचे हिंदूकरण करा आणि हिंदूंचे सैनिकीकरण करा असा उद्घोष सावरकरांनी लावला. त्यांची काही वाक्य आणि त्यामागचे तर्क हे अत्यंत हृदयावर कोरून ठेवावे असे आहेत. सावरकर काय म्हणतात? हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व. पटकन पहिल्यांदा आपल्याला वाटतं म्हणजे काय, हा हिंदू धर्म म्हणजे इतरांवर आपण त्या धर्माची सक्ती करणार आणि मग ते राष्ट्रीयत्व होणार, तर तसा काय, मुळीच तसा अर्थ नाही. सावरकरांनी ज्या ज्या वेळेला हिंदुत्वाचा प्रसार केला त्यावेळेला धर्म, उपासना, संप्रदाय या कुठेच आड येऊ दिल्या नाहीत. त्यांना एका तीरावर ठेवून सगळ्या हिंदूंचं एकत्रीकरण कसं करता येईल सावरकरांनी सांगितलं. काय म्हणतात सावरकर? हिंदुत्व म्हणजे काय, तर हिंदूंचं एकत्व. ते कसं सिद्ध करता येईल, तर 3 निकष आहेत. एक म्हणजे समान रक्त, दुसरा समान इतिहास आणि समान संस्कृती. समान रक्त तर आपण बघितलंच, त्यांच्या हिंदू शब्दाच्या व्याख्येत त्यांनी आपला वंशज या दृष्टीने संबंध कोणाशी जोडला, तर आपले पूर्वज जे आहेत त्यांच्याशी, ज्यांनी आपली हिंदू संस्कृती ही वसवली सिंधू नदीच्या तीरी, ते आमचे पूर्वज. त्यांचं आणि आमचं रक्त हे समान आहे. रामायण काळाचा, महाभारत काळाचा आपण जर विचार केला तर एकमेकांमध्ये विवाह होते, अनुलोम प्रतिलोम विवाह व्हायचे. व्यासमुनी ज्याला आपण जगतश्रेष्ठ म्हणतो
ते व्यास मुनी हे एका कोळिणीच्या पोटी जन्माला आले होते. महाभारतातील एक महापराक्रमी योद्धा भीम, ज्याचा विवाह हा राक्षस कन्येशी झाला होता. तिचं नाव हिडिंबा. त्यांच्यापासून त्यांना पुत्र झाला घटोत्कच. त्यांनीही महाभारतातल्या युद्धामध्ये मोठा पराक्रम गाजवलेला आहे. आपण सगळ्यांनी हे बघितलेलं आहे. आणि म्हणून असे ज्या वेळेला विवाह होत होते, अनुलोम प्रतिलोम विवाह किंवा मनुष्यगण राक्षसगण विवाह, त्यावेळेला जाती अस्तित्वात होत्याच कुठे? तेच रक्त प्रसवत आमच्या अंगात खेळतं आहे. आणि म्हणून आम्ही जे हिंदू आहोत ना, ते रक्ताच्या नात्याने एक आहोत, धर्माच्या नात्याने नव्हे. इस्लाम सारखी नाहीये परिस्थिती आमची. आमचं रक्ताचं नातं आहे हो. हिंदू आम्ही बंधू हे रक्ताच्या नात्याने एक आहोत. त्यामुळे समान रक्त हा एक निकष झाला. दुसरा काय आहे? समान इतिहास. आमचा इतिहास काढून बघा, किती जाज्वल्य इतिहास आहे, किती विजिगिषू इतिहास आहे. या भारतावर अनेक परकीय आक्रमणं झाली. इथे शक आले, म्हणजे अलेक्झांडर पासनं ग्रीक आले, शक आले, हुण आले. त्यांचे पराभव करणारे चंद्रगुप्त मौर्य असोत, विक्रमादित्य असोत, शालिवाहन असोत, नंतर झालेलं जे इस्लामी मोठं आक्रमण असेल त्याच्या विरुद्ध प्रतिकार करणारे गुरु गोविंद सिंह असोत, राणा प्रताप असोत, तिकडे आसाममध्ये लाचित बडफुकन असोत, महाराष्ट्रात 5 पातशाह्यांचा पराभव करून त्यांच्या उरावर भगवा नाचवणारे छत्रपती शिवाजी महाराज असोत, शंभूराजे असोत, त्यांच्यानंतर निपजलेले महापराक्रमी बाजीराव असोत, त्यांचा वारसा पुढे चालवणारे नानासाहेब असोत, सदाशिवराव भाऊ असोत, हा सगळा जो इतिहास आहे ना, तो आमचा समान आहे. आमच्या महापुरुषांनी जी जी युद्ध जिंकली त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. जे जे पराक्रम केले त्याने आमचे भाऊ स्फुरण पावतात. एक ऊर्जा आमच्या मनात निर्माण होते. असा आमचा जाज्वल्य विजिगिषू इतिहास आहे. हा सारखाच आहे की? हे महापराक्रमी योद्धे घेतले. आता संत मंडळी जर घेतली तर निर्मोही आखाड्याचं नाव आपण ऐकलं असेल. राम मंदिरासाठी ज्या आखाड्यांनी संघर्ष केला सुरुवातीपासून, तो निर्मोही आखाडा. त्या आखाड्याची दीक्षा घेतलेले समर्थ रामदास हे महाराष्ट्रात निपजले. काय शिकवलं त्यांनी हिंदूंना? बलोपासना करा. ठिकठिकाणी हनुमानाची मंदिरं स्थापन केली, हिंदूंना बलोपासना शिकवली. मग या संतांबद्दल आम्हाला सगळ्यांना आदरभाव आहेच की. महाराष्ट्रातनं निघून दूर पंजाबात पोचलेले आमचे संत नामदेव, त्यांच्याबद्दलही आपल्या मनात आदरभाव आहे. म्हणजे हा सगळा विचार करता आमचे संत, आमचे योद्धे, महापराक्रमी, हा सगळा देदीप्यमान इतिहास हा आमचाच आहे की? त्या इतिहासाचा आम्हाला अभिमान आहे, गर्व आहे. आणि म्हणून समान इतिहास या नात्याने देखील आम्ही हिंदू एकमेकांचे बंधू आहोत. तिसरा घटक समान संस्कृती आहे. संस्कृत ही फार प्राचीन भाषा. संस्कृत ही प्राचीन भाषा त्या काळेला भारतभर बोलली जायची. या संस्कृत भाषेतच आमची महाकाव्य निर्माण झाली होती. अनेक ग्रंथ, मग ते वेद असोत, पुराणे असोत, स्कंद असोत, उपनिषदे असोत, ही सगळी संस्कृतमध्ये निर्माण झाली. त्या संस्कृत भाषेतूनच अनेक प्रादेशिक भाषा निपजल्या आहेत. हिंदी असो, मराठी असो, गुजराती असो, गुरुमुखी असो, या सगळ्यांचा आधार संस्कृत आहे. त्यातले कित्येक शब्द आजही आपण बोली भाषेत वापरतो. आणि म्हणून भाषा हा आम्हाला जोडणारा एक अजून समान घटक आहे. इतकंच नव्हे, आमच्या सण समारंभांचा विचार करा. दिवाळीचा सण घ्या. संपूर्ण हिंदुस्थानात दिवाळी प्रत्येक हिंदू मात्र हा आनंदाने साजरी करतो. ज्या वेळेला दक्षिणेत पोंगल असतं त्यावेळेलाच महाराष्ट्रात संक्रांतीचा सण असतो. उत्तरेत बैसाखी सुरू असते. आमचे हे सण, आमच्या या परंपरा, या दृष्टीने हे काय सिद्ध होतं तर आम्ही हिंदू बांधव एकमेकांचे बांधवच आहोत, बंधूच आहोत. इतकंच कशाला, आमचे शत्रू देखील समान होते हो. जे ग्रीक आले, जे हुण आले, शक आले, जे मुघल आले, यांनी आमच्यावर आक्रमण हे हिंदू म्हणूनच केलं की. म्हणजे आमचा इतिहास जसा समान आहे तसा आमचा शत्रू देखील समान आहे. ब्रिटिश आले, त्यांचाही शत्रू कोण? हे आपणच. हा सगळा विचार करता हे आमचं एकत्व म्हणजे हे आमचं हिंदुत्व आहे. आता ह्याच्यात कुठे धर्म सावरकरांनी सांगितला?
कुठे सावरकरांनी असं सांगितलं की एकच धर्मग्रंथ माना, एकाच देवाची उपासना करा, अमुकच एक उपासना पद्धती तुम्ही स्वीकारा? सावरकरांनी असं कधीच कुठे सांगितलं नाही. तरीही या हिंदू मात्रांचं एकत्व त्यांनी सिद्ध करून दाखवलं. जसं इस्लामिक राष्ट्र हे धर्माच्या आधारावर झालेलं आहे, तसं आमचं हे एकत्व आहे ना, जे हिंदुत्व, ते या 3 निकषांनी सिद्ध होतं. या 3 निकषांच्या आधारावर हिंदू हे आम्ही बंधू आहोत हे सिद्ध होतं. आता प्रश्न राहिला, हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व कसं काय? सावरकर म्हणायचे, या देशात भारतीयत्व हे एक राष्ट्रीयत्व व्हावं ही आमची सर्वांची इच्छा आहे. कुणाला नको आहे भारतीयत्व? त्यावेळेला सावरकरांनी हा विचार मांडला, त्यावेळेला 2 राष्ट्र अस्तित्वात होती. आता वेगळ्या पद्धतीने विचार जरी करावा लागला तरी मग सर्व नागरिक देशाचे राष्ट्रीय पातळीवर जर एकत्व पावलेले नसतील तर काय करायचं? मग सावरकर सांगतात, जगाचा असा नियम आहे की ज्या देशात हे सर्व नागरिक राष्ट्राच्या पातळीवर मनाने एकत्व पावले नसतील, त्या देशामध्ये जे बहुसंख्य आहेत, जे राष्ट्रीय पातळीवर एकात्मता पावलेले आहेत, त्या बहुसंख्याकांचं जे राष्ट्रीयत्व असेल तेच त्या देशाचं राष्ट्रीयत्व. हिंदू हे राष्ट्रीय पातळीवर मनाने एकत्व पावलेले आहेत, त्यांचं एकत्व हे सिद्ध करता येतं, त्यांचं एकत्व हेच हिंदुत्व, आणि म्हणून हिंदुत्व हेच आमचं राष्ट्रीयत्व आहे. केवढा मोठा घन विचार, सखोल चिंतन करून सावरकरांनी दूरदृष्टीने मांडून ठेवलेला आहे. आजची परिस्थिती काय आहे बघा. आज आपण हिंदू म्हणून जर एक झालो नाही तर काय परिस्थिती उद्भवते हे आपल्याला पश्चिम बंगालमध्ये झालेल्या हिंसाचारावरून लक्षात येतं. काश्मीरमध्ये झालेल्या पंडितांच्या हत्यांवरून लक्षात येतं. केरळमध्ये जे काफिर म्हणून हिंदूंवर अत्याचार चालू आहेत त्याच्यावरूनही लक्षात येतं. आसाम आणि बांगलादेशाला लागून जी काही गावं आहेत, पश्चिम बंगालमधली आणि आसाम मधली, त्या देशात ही सतत होणारी राष्ट्रशत्रू इस्लामी घुसखोरी याच्या जोरावर तिथे जिथे हिंदू बहुल भाग होता तो मुस्लिम बहुल होत चाललेला आहे. त्यांच्या निष्ठा बदललेल्या आहेत, फुटीरतावादाकडे जाणाऱ्या त्या निष्ठा आहेत. पंजाबात एक घटना घडली जिथे मुस्लिम हे बहुसंख्य निर्माण झाले. तिथे काय झालं, एक वेगळा जिल्हा तयार केला त्यांनी. तिथे शरीयतचा कायदा लागू करतील आता ते. त्याच्यामुळे आज या देशात हिंदू हे बहुसंख्य आहे, म्हणून इथे संविधान जिवंत आहे. इथे राष्ट्रघटना का आहे, राज्यघटना का चालते, तर बहुसंख्य हिंदू हे संविधान मानतात, लोकतंत्र मानतात. सावरकरही लोकतंत्राच्या बाजूनेच होते. ज्या वेळेला निवडणुका लागल्या, सार्वत्रिक निवडणुका, त्यावेळेला हिंदू सभेच्या अध्यक्षपदावरून सावरकरांनी ह्याच घोषणा केल्या, एक व्यक्ती एक मत. मुस्लिम लीग आणि काँग्रेसचं म्हणणं काय होतं, हे मुसलमान हे अल्पसंख्य आहेत त्यामुळे एका व्यक्तीला 3 मतं आणि हिंदू मात्र 1 मत. सावरकर म्हणले हा भेदभाव चालणार नाही, एका व्यक्तीला एकच मत असेल. ज्या वेळेला एखादा माणूस निवडून संसदेत पोहोचेल तेव्हा त्याची जात धर्म बघू नका, तो एक सांसद म्हणूनच त्याला मान्यता द्या, लोकनियुक्त प्रतिनिधी म्हणूनच त्याला मान्यता द्या. हिंदू इथे बहुसंख्य आहेत म्हणून हिंदूंना अधिक सुधारणा, अधिक सवलती देऊ नका, परंतु मुस्लिम इथे अल्पसंख्य आहेत म्हणून त्यांचंही लांगुल चालन करू नका. इतका स्पष्ट विचार सावरकरांनी हिंदू महासभेच्या अध्यक्षपदावरून सतत मांडला. सावरकर म्हणाले काँग्रेसला उद्देशून की तुम्ही या मुस्लिम लीगच्या पुढाऱ्यांच्या आक्रमकतेने केलेल्या मागण्या ज्या मान्य करताय, त्यांचं जे लांगुल चालन करताय ना, त्याचा परिपाक एक दिवशी या देशाची शक्ल होण्यात होईल. त्यांची ती वाणी दुर्दैवाने ही खरी ठरलेली आहे. जितकं तुम्ही लांगुल चालन कराल तितकं त्यांचं समाधान होणार नाही. स्वातंत्र्य तर राहिलं दूरच, तुम्ही एकी करायला जाल, ते मागण्या वाढवतील, तुम्ही त्या मान्य कराल, ते अजून मागण्या वाढवतील
आणि तुम्ही त्या मान्य करतच बसाल. 1929 साली काँग्रेसनी हाच ठराव केला होता की इथल्या अल्पसंख्याकांचं जोपर्यंत पूर्ण पद्धतीने समाधान होत नाही तोपर्यंत काँग्रेस हे संपूर्ण स्वराज्याला मान्यता देणार नाही. सावरकरांसारख्या शहाण्या माणसांनी काय करावं? हिंदूंच्या बाजूने उभं राहावं की नाही? हिंदूंना ही भयावह परिस्थिती समजावून सांगावी की नाही? आणि म्हणून सावरकरांनी शेवटचं अगदी घोषवाक्य ज्याला म्हणता येईल ते उच्चारलं, याल तर तुमच्यासह, न याल तर तुमच्या विना, आणि विरोध कराल तर तुमचा विरोध मोडून काढून हिंदू पुन्हा एकदा या देशाचं स्वातंत्र्य मिळवून दाखवतील. झालंही तसंच. या देशातल्या ज्या फुटीरतावादी शक्ती होत्या त्यांनी अट्टहासानी पाकिस्तान भांडून मागून घेतला. ज्या दिवशी भारत आणि पाकिस्तान हे देश स्वतंत्र झाले त्या घटनेतच सगळ्या पाकिस्ताननी पुन्हा एकदा काश्मीरवर हल्ला केला. म्हणजे त्यांना आमच्या प्रिय मातृभूमीचा तुकडा तोडून दिला तरी सुद्धा त्यांच्या मागण्या ह्या कधीही त्यांच्या पूर्ण ते समाधान पाहू शकले नाहीत. या सगळ्या मागण्या वाढतच राहिल्या. आजही आपण परिस्थिती ही तशीच अनुभवतोय. हिंदू मात्र ठिकठिकाणी आपल्याला संघटित करावं लागेल. हिंदूंवरचे अत्याचार हे दूर करावे लागतील. त्यांची होणारी धर्मांतरणं ही थांबवावी लागतील. लव जिहाद सारख्या समस्येपासून आपल्या लेकी बाळींना वाचवावं लागेल. आणि तरच इथे बहुसंख्याकांचं संविधान मानणारं राज्यघटना असलेलं राष्ट्र हे टिकून राहील. अन्यथा आपलं शत्रू राष्ट्र जसं आहे शेजारचं, त्या राष्ट्राप्रमाणेच इथे इस्लामिक स्टेट निर्माण होईल आणि त्याचा परिपाक आपली अधोगती होण्यात होईल. सावरकरांचा पराभव हा केवळ सावरकर या आडनावाचा पराभव नाही, तर तो सावरकरांची विज्ञान निष्ठा, बुद्धिप्रामाण्यवाद, जातीपाती निर्मूलन, हिंदू संघटन या सगळ्यांचा पराभव होईल. आणि हा पराभव तुमच्या आमच्यासाठी जर रोखायचा असेल तर पुन्हा पुन्हा सावरकर आचरणात आणावे लागतील. आज सिद्धांतनी मला इथे आपल्या समोर सावरकरांचे विचार मांडण्याची संधी दिली म्हणून त्याचा मी अत्यंत आभारी आहे. आपणही सर्वांनी शांतपणे मी सांगितलेले, मला उलगडलेले सावरकरांचे विचार हे ऐकून घेतलेत त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा ऋणी आहे. इतकंच बोलतो आणि विरमतो. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद सात्यकी दादा. सर्वप्रथम तमाम हिंदू बांधवांना आणि भगिनींना जय सावरकर मनापासून. सात्यकी दादांबद्दल दोन शब्द बोलतो. आमची काही फार जुनी ओळख नाही, पण इंस्टाग्रामच्या माध्यमातून मी त्यांना पहिले हिंदुत्व याविषयी त्यांना काय असतं हे मेसेज टाकला, तर ते म्हणाले उद्या मी लाईव्ह येणार आहे आणि मी त्याच्याबद्दल सांगेन. तर ह्याच्या आधी मी सावरकर जे ऐकले होते ते खूप आक्षेप, खूप वेगळ्या वेगळ्या राजकीय नेत्यांनी, वेगळ्या वेगळ्या राजकीय पक्षांनी त्यांच्याबद्दल मत मांडलं होतं, पण त्यांचा जो मूळ होता, जो हिंदुत्व होता, तो कोणी सांगितला नव्हता. आणि सात्यकी दादांचं लेक्चर ऐकल्यावर मला हिंदुत्व म्हणजे काय हे कळालं. खरं तर 28 तारखेला सावरकर जयंती होती. त्या सावरकर जयंतीच्या निमित्ताने मी त्यांना बोलवणार होतो, पण त्या दिवशी ते अत्यंत वक्तृत्व स्पर्धेच्या निरीक्षणामध्ये, वेगवेगळ्या भाषणामध्ये, फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून ते बिझी होते. त्याच्यामुळे आज आपण इतक्या सावरकर प्रेमी आपण इकडे बघतोय. खरं तर सावरकर आपल्याला खूप खूप वेगळ्या वेगळ्या अँगल्सनी पद्धतीने माहिती असतील. 1857च्या स्वातंत्र्य समराला ज्यांनी खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य समराचं स्वरूप दिलं असे सावरकर, कवीश्वर सावरकर, विज्ञाननिष्ठ सावरकर. एका तासाच्या लेक्चरामध्ये मी निश्चितपणे सांगतो की आपल्याला सावरकर कळणार नाही. सात्यकी दादांचं इकडे सगळ्यात मोठं जे काम आहे, जे आपल्यामध्ये त्यांनी संवाद सुरू केला, आणि हा संवाद, हे चिंतन आपल्याला सुरू ठेवायचं. हिंदुत्व असो, जातीभेद वर त्यांची जे भाष्य असो, आपल्याला सावरकर इथून पुढे वाचायचे आणि त्याचा प्रचार करायचा, एवढं आपण लक्षात घ्या. आणि एवढं नक्कीच लक्षात ठेवा की आतापर्यंत तुम्ही खूप, जसं मी म्हणलो की वेगळ्या वेगळ्या पद्धतीने सावरकर ऐकले असतील, तर कोण काय म्हणतं यावर सावरकरांचं महत्व अवलंबून नाहीये. कोणीही जे पुस्तकात लिहिलंय, जे सत्य आहे ते सावरकर आहे. जे सात्यकी दादांनी हिंदुत्वाबद्दल सांगितलंय ते सावरकर आहे. आणि हा हिंदुत्वाचा मूळ पाया आपण प्रत्येक घरोघरी, आपल्या जे आपल्या जगाचं अस्तित्व, जो सनातन धर्म आहे, कारण कोण काय म्हणतंय यावर सनातन धर्माचं महत्व अवलंबून नाही. एवढंच मी म्हणतो. आणि दोन प्रश्न आपण सात्यकी दादांना विचारू शकतात.
कृपया अशी एक विनंती आहे की कोणी राजकीय प्रश्न विचारू नये, की आरक्षणाबद्दल काय किंवा कोणत्याही राजकीय मंत्र्यांचं हे मत आहे ते मत आहे असं विचारू नये. सावरकरांबद्दल आणि त्यांच्या विचारांबद्दल जर कोणाला काही प्रश्न असेल तर 2 प्रश्न आपण घेऊयात आणि मग नंतर थांबूयात. धन्यवाद. आपण प्रश्न विचारू शकता. ज्यांना प्रश्न विचारायचा आहे त्यांनी आपला माईक कृपया अनम्यूट करा आणि प्रश्न विचारा. नमस्कार, आवाज येतोय? नमस्कार. हो, नमस्कार. नमस्कार. सात्विकी दादा नमस्कार. कैलाश बोलतोय. नमस्कार कैलाजी. ऍक्च्युली माझे प्रश्न नाही आहेत, पण एक फक्त सूचना अशी होती, सूचना म्हणा किंवा सजेशन म्हणा, की आजकाल ज्या घडामोडी देशामध्ये चालल्या आहेत, बरोबर आहे, ज्या काही घडामोडी आजकाल देशामध्ये होत आहेत, म्हणजे हिंदुत्व म्हणा किंवा राष्ट्रीयत्व म्हणा, याच्यावर करून ज्याप्रमाणे टूल किट्स वगैरे येत आहेत, एक्सपोज होत आहेत. आवाज येतोय ना? हो येतोय, बोला. तर ह्या ज्या टूल किट एक्सपोज होत आहेत आणि एकंदर हिंदू धर्मावर जे आघात होत आहेत आणि राष्ट्रीयत्व पण जर बघायला गेलं, काही पक्षीय, म्हणजे पक्ष मी आणत नाही इकडे, पण काही पक्षीय लोक मुद्दाम राष्ट्रीयत्वाला पण टार्गेट करतात. म्हणजे कसं की जातीवादाला, म्हणजे महाराष्ट्राचं उदाहरण दिलं तर एका जातीचा मुख्यमंत्री नको म्हणून एका पक्षाला विरोध केला जातो आणि एका पक्षाला विरोध नको म्हणून तो केंद्राला केला जातो आणि केंद्राला नको मोदीजींना केला जातो आणि मोदीजींचा विरोध तो राष्ट्रीयत्वाला विरोध होतो. हे माझं ऑब्झर्वेशन आहे. हा माझं, म्हणजे हे कदाचित मी चुकीचं पण असेल, पण माझं असं म्हणणं की मला असं वाटतं की कुठेतरी आपण असं एक सेशन घ्यायला पाहिजे की ज्याच्यामध्ये आजच्या घडामोडीमध्ये जर सावरकर असते तर त्यांनी काय विचार मांडले असते. बरं, हे एक माझं अल्पस हे आहे की ह्या घडामोडी आणि सावरकर असते त्यांचे विचार काय असते. म्हणजे जे हिंदू आहेत, जे सावरकरांना फॉलो करतात, ऍटलिस्ट ते तरी ते फॉलो करायचा प्रयत्न करतील आणि मला वाटतं तुम्ही बऱ्यापैकी सांगू शकाल, असं एक माझं एक प्रांजळ मत आहे. निश्चित. सावरकरांनी जो संदेश दिला होता ना, राजनीतीचे हिंदूकरण आणि हिंदूंचे सैनिकीकरण, आता त्यावेळेला त्या काळाचा विचार केला तर दुसरं महायुद्ध होतं, त्यामुळे सैन्यात भरती व्हा हिंदू तरुणांनो, असं आवाहन सावरकरांनी केलं होतं. याच्या पुढची पायरी म्हणजे प्रशासकीय जी व्यवस्था असते ना, त्या व्यवस्थेमध्ये हिंदुत्ववादी विचार करणारी मंडळी ही जास्तीत जास्त संख्येने कशी पोचतील. कारण आजकाल ही टूल किट्स म्हणा किंवा जे अन्य काही जे प्रोपगंडा असतो ते म्हणा, हे राबवलं कुठून जातं तर ही जी इकोसिस्टीम आहे ना, प्रशासकीय मंडळी असतील, त्यांच्या हातात असलेल्या विविध शक्तींद्वारे ते नियंत्रण ठेवतात हे अनेक चॅनल्सवर, आणि त्यातनं हे आपल्यापर्यंत पोहोचवलं जातं. अगदी जे नौखे असतात त्यांच्या डोक्यात हेच बिनवलं जातं, सतत त्यांच्यावर हाच भडीमार होत असतो. तर प्रशासकीय व्यवस्थेत किंवा जी माध्यम आहेत त्या व्यवस्थेत ही हिंदू हितवादी विचार करणारी मंडळी जोपर्यंत आपण पोचवत नाही तोपर्यंत हे असंच चालू राहणार आहे. ज्या वेळेला ही संख्या उलट होईल ना, त्यावेळेला यांची देखील अवस्था भीषण होणार आहे. धन्यवाद सर. आज आपलं सौभाग्य असं आहे की अकोला तालुक्याचे समाजसेवक आणि शिक्षण तज्ज्ञ हेरंब कुलकर्णी यांच्या पत्नी प्रतिमा कुलकर्णी पण आपल्या सोबत उपस्थित आहे. तर जर का ते आता उपलब्ध असतील तर त्यांनी नक्कीच 2 शब्द सात्यकी दादांशी बोलावे अशी विनंती. प्रतिमा कुलकर्णी मॅम, जर का आपण उपस्थित असाल तर अनम्यूट करून आपण संवाद साधू शकता. बहुतेक त्या लेफ्ट झाल्या असावा. अजून कोणाला काही प्रश्न असेल तर नक्की विचारावा. नाही, प्रतिमाताई दिसत आहेत मला. प्रतिमाताई फक्त अनम्यूट करा. विजय सर बोला आपण. सार्थकी दादा, तुमचं मनापासून आभार आणि अभिनंदन सुद्धा. सावरकरांचे विचार अतिशय प्रखरतेने तुम्ही मांडलेत. त्याच्यानंतर सावरकरांचं जे हिंदुत्व आहे हे संपूर्ण आणि खूप सोप्या भाषेमध्ये आणि समजेल असं सांगितलं. आणि सावरकरांबद्दल जी काही लोकांचे मतमतांतर आहेत त्याला एक छेद देण्याचा तुम्ही प्रयत्न केला. आणि हे
साधारणपणे जी काही श्रोता वर्ग आहे आणि पुढेही तुम्ही असं ते कार्य चालू ठेवताल ही अपेक्षा आहे. आणि निश्चित. सावरकरांचे विचार हे आपल्या समाजामध्ये आणि मागेही आणि इथून पुढेही असणं गरजेचं आहे. कारण खरं हिंदुत्व जे आज तुम्ही समजून सांगितलं ते लोकांपर्यंत पोहोचलेलं नाही, त्यावेळी अगदी नव्हतं खरंय. आणि आताही नाही. आणि ती गोष्ट खरंच महत्वाची, कारण काय होतं बऱ्याच वेळा सावरकरांना एका ठिकाणी लोक कन्सिडर करतात किंवा बंदिस्त करतात आणि त्यांच्याबद्दल दुविषय जे पसरवतात त्याला हा छेद देण्याचा प्रयत्न आहे. आणि हा बरोबर. उपक्रम अत्यंत स्तुत आहे आणि आपण हा करत राहावा एवढी विनंती आहे. धन्यवाद. निश्चित निश्चित. धन्यवाद. तर अजून मला एक कोणाला बोलायचं, काही कालपासून एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. मी आत्ता सावरकरांचं साहित्य वाचायला सुरुवात केली, पण माझ्यासारखे जे आहेत त्यांच्या मनात कालच्या व्हिडिओमुळे जरा थोडासा संभ्रम निर्माण झालेला होता. तर आजचं सेशन ऐकून किंवा आजचं जे व्याख्यान आहे ते ऐकून दूर झाला आहे माझ्या मनातला तो धन्यवाद. संशय धन्यवाद. होता. होय, धन्यवाद. खूप खूप धन्यवाद सगळ्यांना. अजून कोणाचे काही प्रश्न असतील तर त्यांनी मेसेज बॉक्स मध्ये इकडे टाकावे. मी सरांना व्हॉट्सअपवर विचारेन. हॅलो, बोला बोला पांडेजी बोला. अजून कोणाचे काही प्रश्न असतील तर त्यांनी मेसेज बॉक्स मध्ये टाकावे. मी सात्यकी दादांपर्यंत नक्की पोहोचवेल. तर ही उपक्रमाची सुरुवात आपण सत्यकी 2 दादा, रविवार झाले. माझं नाव शंतनू. हा, नमस्कार. बोला. धन्यवाद. तुम्ही फार उत्तमरित्या आम्हाला सेन्सिटाईज केलं की सावरकरांचे काय विचार आहेत. आभारी आणि बेसिकली मला हे सातत्याने जाणवतं की हिंदू हा प्रोटेक्टेड कसा असावा. कारण हिंदूंचं एक्झिस्टन्स हे धोक्यात आहे हे निश्चित दिसत आहे बरेच ठिकाणी. पण तर एक चळवळ आपल्याला जर करायची असेल, प्रत्येक लेवलला जर आपल्याला जाऊन हा विचार मांडायचा असेल आणि तो प्रत्ययात आणायचा असेल, तर त्याच्यासाठी सगळ्यांनी एकत्र येऊन काम करणं गरजेचं आहे. तर याच्याकरता तुमचे काही विचार आहेत का, की जेणेकरून आपण सगळे एकत्र येऊन हा विचार प्रत्येक लेवलला ठेवायचा आणि त्याचा इफेक्टिव्हली इम्प्लिमेंटेशन करायचं? निश्चितच थोडा विचार असा आहे की आपण आर्थिक बाजूचा देखील विचार करूया. ज्याप्रमाणे आपण बघितलं की सावरकरांनी ही व्यवसाय बंदी उठवली, त्याप्रमाणे आपल्या हिंदू मात्रांना या व्यवसायांमध्ये आपण उतरवलं पाहिजे. म्हणजे खाटीक काम असू दे, जे कासार काम असू दे, अगदी हेअर कटिंग सलून देखील असू दे, हे हिंदू मात्र ज्या वेळी अगदी हिरिरीने या व्यवसायात उतरतील, फळांचा व्यवसाय सुद्धा करा, भाजीचा व्यवसाय सुद्धा करा आणि जास्तीत जास्त संख्येने तिथून ते सधन होतील, आर्थिकदृष्ट्या सक्षम होतील. कारण का आज आपण विचार केला तर जगाच्या पाठीवर 50 पेक्षा अधिक देश हे इस्लामिक स्टेट आहेत, बरोबर? त्यांना तिथून मोठ्या प्रमाणात रसद येते. हिंदूंना पृथ्वीच्या पाठीवर एकमेव देश आहे. आपल्यासाठी उभं राहणारं दुसरं कुठेच नाही, कोणीच नाहीये. तर आपणच आपल्यासाठी उभं राहिलं पाहिजे. हिंदू तरुणाला ज्याप्रमाणे नोकरी वगैरे करू दे, पण या व्यवसायांमध्ये ज्या वेळेला हिंदू येईल त्यावेळेला तो आर्थिकदृष्ट्या सक्षम होईल आणि अशी सक्षमता ही अधिक परिणामकारक असते. अशा दृष्टीने माझे सध्या प्रयत्न चालू आहेत. बघूया पुढे कसं काय होतं ते. धन्यवाद. द्यायचंय की आमचा 100 लोकांचा एक ग्रुप आहे कॉर्पोरेट. बर. त्या ठिकाणी सर्व इंडस्ट्रीमधील 100 टॉप एक्झिक्युटिव्ह आहेत. त्या ग्रुपचा ऍडमिन मी आहे आणि शंतनू सध्या बोलतायत आपल्याशी. ते एका अशाच मल्टीनॅशनल कंपनीचे जनरल मॅनेजर आहेत. अच्छा, अरे वा. तर असे 100 जनरल मॅनेजर लेवलचे लोक माझे मित्र आहेत. उत्तम. मी देखील एका कंपनीमध्ये डायरेक्टर आहे. विजयजी भापकर पण एका महिंद्रा अँड महिंद्रामध्ये जनरल मॅनेजर आहेत. प्रमोदजी वैद्य माझ्याबरोबर आहेत, ते सीईओ आहेत. असा सर्वांचा एक ग्रुप आम्ही स्थापन केलेला आहे. त्या माध्यमातून काही मदत लागेल तर 100% आम्ही तुमच्या बरोबर आहोत. आपण आज तुमच्यामध्ये आलात
आम्हाला सावरकरांबद्दल जे अनभिज्ञ होतो, माहिती नव्हतं, बऱ्याच लोकांना काही ते गैरसमज होते, ते काढण्याचा प्रयत्न केला. आपण असंच या माध्यमातून येत राहू. आम्ही 7 दिवस छत्रपती शिवाजी महाराजांचा मॅनेजमेंट गुरु हा आत्ताच आपल्याशी बोलले विजयजी भापकर यांचा हा विषय आम्ही चालू ठेवला होता. आणि ती संडे ब्लॉकबस्टर म्हणून आम्ही तुम्हाला आज बोलवलं आणि तुम्ही अतिशय आमच्यामध्ये ऊर्जा निर्माण केली आणि त्या ऊर्जेचा नक्कीच काहीतरी वेगळ्या गोष्टीत रूपांतर होईल हे मी आपल्याला आश्वासन देतो. आणि आपण अशा संपर्कात राहा आणि आम्ही संजयजी पोपटराव शिंदे बोलतोय. एक शेवटचा मी एक सात्यकी साहेबां दादांच्या बरोबर बोलू इच्छितो. एक काही सेकंद बोलतो. खऱ्या अर्थानं सावरकर म्हणलं की ब्राह्मण समाजाचा नेता म्हणून मानलं जातं. म्हणजे तुम्ही कोणतेही राजकीय पक्ष घ्या, कोणतेही व्यक्ती घ्या, की त्यांना असं वाटतं की सावरकर म्हणजे ब्राह्मण. पण मी आज एक बहुजन समाजाचा एक माणूस म्हणून मी तुमच्या समोर सांगतो की मी जे सावरकर समजले, मी पहिल्यापासून मी सावरकरांना फॉलो करतोय, नो डाऊट अबाउट इट. पण आज ज्या पद्धतीनं तुम्ही या सावरकरांना जे मांडलेलं आहे, जे कोणताही समाज असो, त्या सावरकरांनी कधी हिंदुत्व म्हणजे काय, हिंदुत्व म्हणजे तो फक्त हिंदू धर्म नव्हे, हे अतिशय चांगल्या पद्धतीने तुम्ही सांगितलं. मला खरं सांगतो की सावरकर म्हणजे ब्राह्मण नाही आहे, सावरकर म्हणजे मराठा नाही आहे, सावरकर म्हणजे मुसलमान नाही आहे, पण एक भारतीय म्हणून तुम्ही आज त्यांना रिप्रेझेंट केलं, त्याबद्दल मला म्हणजे मनापासून तुम्हाला धन्यवाद द्यावं लागतील. धन्यवाद शिंदे साहेब. आणि असंच आपलं मार्गदर्शन, कारण काय आहे की म्हणजे ज्यावेळी बाळकडू हे थोडं आपल्या ह्याच्यामध्ये उतरतं, तसं आपण आम्हाला हे सावरकरांचं बाळकडू दिल्याबद्दल मी मनस्वी आपला आभार मानतो. आणि धन्यवाद. तर काही प्रश्न असतील तर आपण नक्की कमेंट बॉक्समध्ये टाकावे. आणि हा जो व्हिडिओ आहे तो युट्यूबवर पण उपलब्ध असणार आहे. तर मी पुन्हा एकदा सात्यकी दादांचा धन्यवाद करतो. आणि आपण जेवढे पण लोक इकडे आज उपस्थित आहोत, छोटा का होईना, आपण सर्वप्रथम SV कुलकर्णी सरांना बोलवलं, प्राचार्यांना. त्यांनी समर्थ रामदास स्वामींविषयी आपल्याला चिंतन केलं. नंतर विजयजी भापकरांनी शिवचरित्राविषयी आपल्याला सांगितलं. IPS तेजस्विनी सातपुते मॅम यांनी सामाजिक दृष्ट्या आपण कसे बळकट होऊ शकू याविषयी सांगितलं. तर माझी एवढी एकच इच्छा आहे, सात्यकी दादांना जो बोलवण्याचा जो हेतू आहे तो आपण हिंदुत्व समजून घ्यायचं. आणि जसे सावरकर म्हणतात की जे चंद्रगुप्त मौर्य होते, छत्रपती शिवाजी राय होते, ज्यांची अख्ख्या जगावर सत्ता होती, ते हिंदू कुठे आहेत आणि आजचे हिंदू कुठे आहेत. उचलूया पुनरपी प्राणा लावणीपणा, अखिल हिंदू विजय ध्वज हा उभवूया पुन्हा. तर आपण नक्कीच मनापासून प्रयत्न करावं. आणि पुन्हा एकदा सात्यकी दादांना खूप धन्यवाद करतो. जय हिंद, जय सावरकर. धन्यवाद. थँक्यू.